जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील उपविभागीय कार्यालयाअंतर्गत 2026 मध्ये कुठलीही कठोर कारवाई करण्यात आली नाही. 24-25 मध्ये देखील हाच प्रकार झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक उपविभागीय कार्यालयाकडे असलेली अपेक्षा नाराजगी व्यक्त करीत आहेत. कारण असं की आता इंधनाची कमतरता असून देखील पाचोरा ते शेंदुर्णीपर्यंत पेट्रोल पंपावर अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेल साठा उपलब्ध असून देखील तो काही ठिकाणी ब्लॅकमध्ये विकला जात आहे. परंतु उपविभागीय अधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. तसेच महसूल चोरांना खडी, माती, रेती व अन्य उपविभागीय अंतर्गत येत असलेल्या कामात देखील कुठलीही कठोर कारवाई होत नाही. मग हे कार्यालय कशासाठी हे कार्यालय आहे की अड्डा आहे हे मात्र कुणालाही समजू शकत नाही. आता तरी उपविभागीय अधिकाऱ्यांची कामाची चौकशी जिल्हाधिकारी व पालकमंत्री करणार का, याकडे सर्वसामान्य जनतेचं लक्ष लागून आहे. जळगाव जिल्हा क्राईम न्यूज बागुल. आपल्याकडे स्टॉक किती आहे? स्टॉक किती म्हटलं? 2,500. मग कसं तुम्ही पेट्रोल नाही म्हटलं? पेट्रोल त्या लेवलच्या खाली जात नाही ना. मालकांनी सांगितलं नाही तसं? मालकाची चुकीचं असल्यावर माहिती आहे ना, पेट्रोल पंप कॅन्सल होतं. जळगाव जिल्ह्याचा जिल्हाधिकारी यांच्या कारवाई बरं. कारण नाव काय? अरे इकडे काय? अरे तू ऐकून घे, पस्तवशील. माझ्याशी बोलतोय, फक्त उत्तर दे. पाच इकडे तिकडे पडशील, तुला तुझं नुकसान आहे, माझं काहीच नाही. बोला. पेट्रोल तुझ्याकडे स्टॉक आहे तरी तू पेट्रोल देत नाही. सर ते मी काय म्हणतोय, स्टॉक आमच्याकडे काहीच नाही. जेवढा स्टॉक असतो मी आता माहिती काढली, तुमच्याकडे स्टॉक आहे. नाही हो. असं काहीच नाही आमच्याकडे. आम्ही तुम्हाला रेकॉर्डला पूर्ण दाखवू शकतो. दाखवून नाही, रेकॉर्ड दाखवावं लागेल काही अडचण ना. नाही. ऑन कॅमेरा बोलतो मी तुझ्याशी, न्यूजवाला बोलतोय, मला तर दाखवावं लागेल ना. मी न्यूज लावली तुझ्या मालकाविषयी, मालक काय म्हणेल मला? बागुल सर तुम्ही मला विचारलं का? मी तर मला तर बोलावं लागेल का नाही? तुला मालकाने आदेश केला आहे. तुमचं बरोबर आहे म्हणणं. मी पण तुम्हाला पूर्ण माहिती देतो. आम्ही माल स्टॉक ठेवताना जेवढा आहे तेवढा सेल करून टाकतो. आम्हाला जेवढा कंपनी सांगितलंय बरोबर. आम्ही फक्त आता आमच्या तुझ्या साठीनुसार आता एवढं मला एक सांग, आता मी स्वतः क्राईम न्यूज वाला आहे. बरोबर. मी आता स्वतः पेट्रोल पंपची चौकशी करतोय. बरोबर. आता तुझ्याकडे किती स्टॉक आहे तो ऑनलाईन माझ्याकडे मला माहिती. हो, हो. तू काय बोलतोय तुझ्याकडे स्टॉक नाही, बरोबर? माझ्याकडे स्टॉक नाही. बरोबर बरोबर ना? बरोबर. जर स्टॉक निघाला तर जबाबदार कोण राहील? आम्ही दाखवू शकतो तुम्हाला स्टॉक. किती आता तुझ्याकडे? मी तुम्हाला दाखवू शकतो. तुम्ही मध्ये चला कॅम्प्युटर. मग ते दाखवत लागेल ना तिथं. अरे त्यांनी दावलं तुम्ही सोडणार आहे का? सांग बरं. कारण तू मला स्वतःला बोलतोय की पेट्रोल नाही, हो, बरोबर. तर आम्ही दुसऱ्याचं कसं ऐकणार आहे? बरोबर. तुमचं म्हणणं हॅलो, काय बोलताय ते? पेट्रोल आमच्याकडे शिल्लक नाही. काय म्हणताय ते? आमच्याकडे बरोबर आहे ना? बरोबर आहे का नाही? तिकडे महिला पण आहे बरं. हो सर. विशेष करून महिला असल्यावर सुद्धा तुम्ही डायरेक्ट बोलताय पेट्रोल नाहीये. पेट्रोल स्टॉक नाही आमच्याकडे शिल्लक. आपल्या मालकांचं नाव? राहुल दिलीप अग्रवाल. दिलीप अग्रवाल यांना माहिती आहे का? हो माहिती आहे सर. त्यांना पूर्ण त्यांनी सांगितलंय मला. आमच्याकडे स्टॉक नाही. जेवढा होता तेवढा आम्ही सेल करून टाकलाय. रात्री आमच्याकडे आता किती तुझ्याकडे? आमच्याकडे स्टॉक नाही ना सर. जेवढा आहे आता आता 2,500 हा म्हणतोय आणि तू काय म्हणतो काहीच नाही. आमच्याकडे स्टॉक नाही. तो 2,500 टाकीसाठी ठेवावा लागतो. टाकीचा जो नाही, टाकीला फक्त 2,000 लागतो आता. नाही हो सर, असं नाही. बा तुम्हाला दाखवतो मी. दाखव. आम्हाला कंपनी मेसेज टाकलाय 3,000 लिटर तुम्हाला स्टॉक ठेवावा लागतो. दाखव कंपनीचा मेसेज दाखव. शेंदुर्णी येथील पेट्रोल पंपचा काळा बाजार अजून थांबला नाही. सॅमल पेट्रोल पंप, शेंदुर्णी. हे बघा, 3,000 लिटर तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेल स्टॉक ठेवावा लागतो. तिच्यामधला आपण तिच्यापेक्षा जास्त आपण विकून टाकलाय. माझ्याकडे स्टॉक किती आहे? 26 लिटर स्टॉक आहे फक्त. 26 लिटर. 3,000 ठेवावा लागतो. हा. पण आम्ही 26 ठेवला, कारण जेवढा म्हटलं गिऱ्हाईकासाठी पूर्ण आम्ही देऊन टाकलाय. फक्त ॲम्ब्युलन्ससाठी ठेवलाय 50 लिटर. बाकीचा आम्ही पूर्ण विकून टाकलाय गिऱ्हाईकांसाठी. बरोबर ना? हो, आमच्याकडे स्टॉक नाहीये. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.